श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 10वा. जगज्योती नाम. समास 6वा. ब्रह्मनिरूपण. श्रीराम. उत्पत्ती स्थिती संहार याचा निरोपिला व्यवहार. परमात्मा निर्गुण निराकार जैसा तैसा श्रीराम. उत्पत्ती स्थिती आणि संहार यांचा व्यवहार कसा होतो ते सांगितले. इतके होत असताही परमात्मा जसाच्या तसाच निर्गुण व निराकार असतो. निर्गुण परमात्मा ह्या सर्वाहून पर आहे, तसा आहे. होते, वर्तते आणि जाते यांचा संबंध नाही त्याते. आद्य मध्य अवसान ते संचलेची आहे श्रीराम. जे होते, वागते म्हणजे राहते आणि लय पावते, जाते त्याचा संबंध ब्रह्माशी नाही. परब्रह्म हे आदी म्हणजे आरंभी, मध्ये व अंती सारखे भरलेलेच आहे. परब्रह्म असतची असे, मध्येची हा भ्रम भासे. भासे परंतु अवघा नासे काळांतरी श्रीराम. परब्रह्म सर्व काळ आहेच आहे, हा भ्रम मात्र मध्येच भासतो. परंतु तो सगळा कालांतराने नाश पावतो आणि मध्येच ज्याची उभारणी व संहारणी करून दाखविली आहे, सारा भ्रमाचा बाजार भासत असतो. अर्थात जो भासतो तो नाचतो हे उघडच आहे. उत्पत्ती स्थिती संहारत, मध्येही अखंड होत जात. पुढे शेवटी कल्पांत, सकळांचा आहे श्रीराम. हा मायेचा भ्रम उत्पन्न होतो, मध्यंतरी असतो व शेवटी लय पावतो. मध्यंतरी होणे जाणे चालूच असते, पण पुढे या सगळ्याला नाश आहे. पिंड ब्रह्मांडाच्या घडामोडी नित्यशः होत असतात, पण कल्पांती सर्व नाश आहे. यामध्ये ज्यास विवेक आहे, तो आधीच जाणता आहे. सारासार विचारे पाहे म्हणून या श्रीराम. आता यामध्ये ज्याला विवेक समजतो, तो सारासार विचार करून त्याचे नाशवंत स्वरूप अगोदरच जाणून घेतो. विवेकी पुरुष प्रकृतीत असताही सारासार विचाराने उमजून स्वस्थ असतात. बहुत भ्रमिष्ट मिळाले, त्यात उमजल्याचे काय चाले. सृष्टीमध्ये उमजले ऐसे थोडे श्रीराम. पण असे उमजलेले पुरुष विरळ असल्यामुळे व साऱ्या भ्रमिष्टांचाच हा लोक असल्यामुळे त्यात त्यांचे काय चालणार. पुष्कळचे भ्रमिष्ट मिळाले तर त्यात जाणत्याचे काय चालणार. जगामध्ये असे जाणते फारच थोडे आहेत. त्या उमजल्यांचे लक्षण काही करू निरूपण. भ्रमाहून विलक्षण महापुरुष श्रीराम. त्या जाणत्यांचे लक्षण थोडेसे सांगू असे महापुरुष भ्रमाहून अलिप्त असतात. उमजलेल्याचे लक्षण थोडक्यात सांगायचे म्हणजे तो भ्रमात नसतो. जो सकळ भ्रमांवेगळा तो महापुरुष जाणावा. भ्रम हा नसेल जयासी, मनी ओळखावे तयासी. ऐक आता भ्रमासी निरोपिजेल श्रीराम. ज्यांना भ्रम नसेल त्याचे स्वरूप मनाने समजून घ्यावे. आता भ्रमाचे निरूपण करतो ते श्रवण करा. एक परब्रह्म संचले, कदापि नाही विकारिले. त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप श्रीराम. ज्यांना भ्रम नसेल, एक परब्रह्म सर्वत्र भरलेले आहे, त्याला कधीच काही विकार होत नाही. त्याच्याशिवाय जे भासते ते भ्रमाचे रूप होय. निर्विकार परब्रह्म जे सर्वत्र संचले आहे, त्या वेगळे बाकी सर्व भ्रमरूप आहे. मी तू हा भ्रम, उपासना हाही भ्रम. ईश्वर भाव हाही भ्रम निश्चयेसी श्रीराम. ज्यांचा नाश होतो असे 3 गुण आणि पंचमहाभूते ही सगळीच भ्रमरूप आहेत. कल्पांती नाहीशी होणारी अष्टधा प्रकृती भ्रमरूप आहे. मी पण, तू पण, उपासना, ईश्वर भाव ही सर्व निश्चये करून भ्रमरूप आहेत. या कारणे सृष्टी भासत, परंतु भ्रमची हा समस्त. यामध्ये जे विचारवंत तेची धन्य श्रीराम. म्हणून सृष्टी भासत असली तरी तो सगळा भ्रमच आहे. याच्यात विचारवंत असतील तेवढेच धन्य होत. भासमान सकळ सृष्टी भ्रमरूप असून ह्यात विवेकाने वेगळा होईल तेवढाच धन्य होय. आता भ्रमाचा विचारू, अत्यंतची प्रांजळ करू. दृष्टांतद्वारे विवरू श्रोतयांसी श्रीराम.
आता भ्रमाचा विचार श्रोत्यांना दृष्टांताच्या द्वारे अतिशय स्पष्ट करून सांगू. भ्रमण करिता दुरी देसी, दिशा भूली आपणासी, का ओळखी मोडे जीवलगांसी, या नाव भ्रम श्रीराम. दूर देशात परदेशात हिंडत असताना आपली दिशाभूल होते किंवा जिव्हाळ्याच्या माणसांची ओळख विसरली जाते. का उन्मत्त द्रव्य सेविले, तेणे अनेक भासो लागले, नाना व्यथा का भूते झडपिले, या नाव भ्रम श्रीराम. किंवा अंमली पदार्थ खाल्ल्यामुळे एकाचे अनेक पदार्थ भासू लागतात, अनेक रोग उद्भवतात किंवा पिशाच्याने झडपले जाते, याचे नाव भ्रम. दशावतारी वाटती नारी, का ते मांडली बाजीगरी, उगाच संदेह अंतरी, या नाव भ्रम श्रीराम. दशावतारामध्ये ललितामध्ये स्त्रिया खरोखरी पुरुष असून खऱ्याशा भासतात. ललित व नाटके यातील स्त्रियांचे खरी वाटतात किंवा बाजीगरी गारुडाच्या खेळातील पदार्थ खरे भासतात, अथवा मनात उगीच संशय उत्पन्न होतो, तो भ्रम. ठेविला ठावतो विसरला, का मार्गी जाता मार्ग चुकला, पट्टणांमध्ये भांबावला, या नाव भ्रम श्रीराम. ठेवलेली जागा विसरतो, पुरलेल्या निधानाची ठेव्याची जागा चुकतो, मार्गाने जाताना वाट चुकतो, शहरामध्ये गोंधळून जातो, तो भ्रम होय. वस्तू आपणापासी असता, गेली म्हणून होय दुश्चिता, आपले आपण विसरता, या नाव भ्रम श्रीराम. वस्तू आपली आपल्या जवळच असताना ती हरवली म्हणून काळजीत पडतो, आपले आपण विसरतो, हा भ्रम होय. काही पदार्थ विसरून गेला, का जे शिकला ते विसरला, स्वप्न दुःखे घाबिरा झाला, या नाव भ्रम श्रीराम. काही पदार्थ विसरून जाणे किंवा शिकलेले विसरणे, स्वप्नातील दुःखाने घाबरे होणे, याचे नाव भ्रम. दुश्चिन्हे अथवा अपशकुन, मिथ्या वातेने भंगे मन, वचके पदार्थ देखोन, या नाव भ्रम श्रीराम. दुश्चिन्हे किंवा अपशकून झालासे वाटून भयभीत होणे किंवा खोटी बातमी ऐकून मनाला वाईट वाटणे, एखादा पदार्थ पाहून मनात दचकणे, हा भ्रम होय. वृक्ष काष्ठ देखिले, मनात वाटे भूत आले, काहीच नसता हडबडिले, या नाव भ्रम श्रीराम. झाड किंवा लाकूड पाहून पिशाच्च आले असे मनात वाटणे किंवा काहीच नसताना उगीच घाबरणे, हडबडणे, हा भ्रम होय. काच म्हणून उदकात पडे, का सभा दर्पणी पवाडे, द्वार चुकोन भलतीकडे जाणे, या नाव भ्रम श्रीराम. स्वच्छ उदकाला काच म्हणून पाण्यात पडणे किंवा पलीकडे आरशात सभा आहे असे वाटून आरशावर जाऊन आदळणे व दार चुकून भलतीकडे जाणे, याला भ्रम म्हणतात. एक असता एक वाटे, एक सांगता एक निवटे, एक दिसता एक उठे, या नाव भ्रम श्रीराम. असते एक व वाटते एक, एक सांगावे आणि घडावे दुसरे, एक दिसत असता भलतेच उत्पन्न व्हावे असे वाटणे, हा भ्रम. आता जे जे देई जेते, ते ते पुढे पाविजेते, मेले माणूस भोजना येते, हा नाव भ्रम श्रीराम. आता जे जे दान करावे ते ते आपणास पुढे मिळते, मेलेले माणूस भोजनाला येते असे वाटणे, हा भ्रम होय. ये जन्मीचे पुढील ये जन्मी, काही एक पावेन मी, प्रीती गुंतली मनुष्याचे नामी, या नाव भ्रम श्रीराम. ह्या जन्मातील काहीतरी पुढल्या जन्मात मिळेल असे वाटणे, एखाद्याच्या नावाचे प्रेम वाटणे, मनुष्याच्या ठिकाणी प्रेम गुंतून राहणे, हा भ्रम होय. मेले मनुष्य स्वप्ना आले, तेणे काही मागितले, मनी अखंड बैसले, या नाव भ्रम श्रीराम. मेलेल्या माणसाने स्वप्नात येणे, स्वप्नात येऊन काही मागितले आणि तेच मनात नित्य राहिले, त्याचेच चिंतन करीत बसले तर तो भ्रम होय. अवघे मिथ्या म्हणून बोले, आणि सामर्थ्यावरी मन चाले, ज्ञाते वैभवे दपटले, या नाव भ्रम श्रीराम. शहाण्यातही भ्रम कसा असतो ते पहा. सगळे लटके म्हणून म्हणतो आणि सामर्थ्याचा तर लोभ सुटतो. अशा रीतीने ज्ञाता असूनही वैभवाच्या योगाने दडपला जातो. सर्व मिथ्या म्हणून तोंडाने सांगतो व आपली बडेजावी किंवा महती कशी वाढेल याची चिंता करीतो.
जाणता असून बाह्य वैभवाला भुलतो. कर्मठपणे ज्ञान विटे, का ज्ञातेपणे बळे भ्रष्टे, कोणी एक सीमा फिटे, या नाव भ्रम श्रीराम. कर्मठपणामुळे ज्ञानाचा वीट येणे किंवा ज्ञानाच्या आढ्यतेने मुद्दाम भ्रष्ट होणे, अशा रीतीने कोणतीही मर्यादा सुटणे हा भ्रम होय. कर्मठपणाच्या तोऱ्यात ज्ञानाला तुच्छ गणतो, नाहीतर मी ज्ञाता ब्रह्मरूप म्हणून अनाचार करीतो, याप्रमाणे कोणत्याही मार्गाचा अतिरेक करतो तो भ्रमिष्टच होय. देहाभिमान, कर्माभिमान, जात्याभिमान, कुळाभिमान, ज्ञानाभिमान, मोक्षाभिमान, या नाव भ्रम श्रीराम. देह, कर्म, जाती, कुळ, ज्ञान किंवा मोक्ष यांचा अभिमान धरणे हा भ्रम होय. कैसा न्याय तो न कळे, केला न्याय तो नाडळे, उगाच अभिमाने खबळे, या नाव भ्रम श्रीराम. न्याय कसा असतो ते कळत नाही, केलेला अन्याय उमजत नाही, उगीचच अभिमानाने खवळतो, याचे नाव भ्रम. मागील काही आठवेना, पुढील विचार सुचेना, अखंड आरूढ हनुमाना, या नाव भ्रम श्रीराम. मागील काही आठवत नाही, पुढील विचार सुचत नाही, नेहमी संशयात गुरफटलेला असतो, अनुमाने बांधित असतो, याचे नाव भ्रम. प्रचिती वीण औषध घेणे, प्रचित नसता पथ्य करणे, प्रचिती वीण ज्ञान सांगणे, या नाव भ्रम श्रीराम. अनुभवाशिवाय औषध घेणे किंवा उगाच पथ्य करणे किंवा अनुभव नसता ज्ञान सांगणे हा भ्रम होय. फलश्रुती वीण प्रयोग, ज्ञाने वीण नुसता योग, उगाच शरीरे भोगीचे भोग, या नाव भ्रम श्रीराम. फलश्रुती वाचून अनुष्ठान किंवा संस्कार करणे, ज्ञाना वाचून नुसता योगाचा अभ्यास करणे, शरीराने उगीच भोग भोगीत राहणे, याला भ्रम म्हणतात. उदंड भ्रम विस्तारला, अज्ञानजनी पैसावला, अल्पसंकेते बोलिला, कळावया कारणे श्रीराम. ब्रह्मदेव कपाळावर लिहून ठेवतो व ते सटवाई वाचून जाते, अशा प्रकारच्या गोष्टी हा भ्रम होय. उदंड भ्रम विस्तारला, अज्ञानजनी पैसावला, अल्पसंकेते बोलिला, कळावया कारणे श्रीराम. असा भ्रमाचा विस्तार फारच मोठा असून अज्ञानी लोकात तो फैलावला आहे. श्रोत्यांना कळावे म्हणून थोडक्यात सांगितलं आहे. अज्ञानजनात अनेक लोकभ्रम माजलेले आढळतात, थोडक्यात सुचविले आहे. भ्रमरूप विश्व स्वभावे, तेथे काय म्हणून सांगावे, निर्गुण ब्रह्मा वेगळे आघवे, भ्रमरूप श्रीराम. सारे विश्वच मुळी भ्रमरूप आहे, तेथे काय काय म्हणून वर्णन करावे, तेथे भ्रमांना काय कमी आहे, निर्गुण ब्रह्माखेरीज सर्व काही अवघे भ्रमरूपच आहे. ज्ञात्यास नाही संसार, ऐसे बोलती अपार, गतज्ञात्यांचे चमत्कार, या नाव भ्रम श्रीराम. ज्ञानी मनुष्याला संसार नाही असे अनेक लोक म्हणतात आणि होऊन गेलेल्या ज्ञानाचे चमत्कार सांगतात, हा भ्रम होय. ज्ञात्यांचे चमत्कार हाही भ्रमच. येथे आशंका उठली, ज्ञात्याची समाधी पूजिली, तेथे काही साक्ष आली किंवा नाही श्रीराम. या ठिकाणी शंका उत्पन्न झाली, ज्ञात्याच्या समाधीची पूजा केल्याने काही अनुभव येतो किंवा नाही. यावर कोणी शंका घेईल की सत्पुरुषांच्या समाधीची पूजा करण्याने प्रचित येते ती खरी की भ्रमरूप. तैसेची अवतार संपले, त्यांचेही सामर्थ्य उदंड चाळले, तरी ते काय गुंतले वासना धरुनी श्रीराम. त्याचप्रमाणे भगवंताचे अवतार होऊन गेले, त्यांचेही सामर्थ्य पुष्कळ चालते, तर ते वासना धरून संसारात गुंतून पडतात की काय. तसेच अवतारी पुरुषांचे सामर्थ्य त्यांच्या पश्चात चालते, तेव्हा ते वासनेत गुंतले आहेत की काय. ऐसी आशंका उद्भवली, समर्थ पाहिजे निरसिली, इतुकेन हे समाप्त झाली कथा भ्रमाची श्रीराम. अशी ही शंका उद्भवली, तिचे निरसन समर्थांनी केले पाहिजे. येथे ही भ्रमाची कथा संपली. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भ्रमनिरूपण नाम समास 6वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.